हॅलो गाईज, बँकिंग सेक्टरमध्ये तयारी करत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला बँकिंगच्या जागा वगैरे निघत असतात तर बँकिंगच्या जागा निघताना भरपूर वेळेला काही जागा अशा असतात की ज्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स मागितला जातो, किंबहुना गव्हर्नमेंटच नाही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा आपल्याला संधी असते. आपला मूळ मुद्दा एकच आहे मित्रांनो, आपल्या संस्थेचा एकच मूळ मुद्दा आहे की कोणत्याही कारणामुळे कारण कुठले असू द्या, मात्र जे तरुण वर्ग आहे, स्पेशली आपल्या महाराष्ट्राला जोही तरुण वर्ग आहे त्यांना कोणत्याही माध्यमानं का असेना एखादा गव्हर्नमेंट जॉब मिळणं फार गरजेचं आहे. मायदर तुम्ही MPSCची परीक्षा देत असाल, तलाठी असेल, सरळ सेवा असणारे, बँकिंग असणारे, SSC असणारे किंवा रेल्वे असणारे. सो आमचा मेन हेतू फक्त एवढाच राहिला आहे आजपर्यंत की कोणत्याही माध्यमातून मुलांपर्यंत त्या न्यूज जी आहे तर ती पोहोचवायची आहे. सो या अनुषंगानं आजचा आपला व्हिडिओ आहे. ॲज युजल ज्या लेकरांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पटकन काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चॅनलला लाईकही करा आणि व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला याच्यातलं गांभीर्य समजणार आहे. सो आपली बॅच आहे, उडान बॅच आहे मित्रांनो. अजूनही घेतली नसेल तर पटकन घ्या, याचा बेनिफिट घ्या. बॅचेस परचेस करायच्या आधी तुम्ही आधी आपल्या ॲपवर जा, बॅच बघा. किती मल्टिपल व्हिडिओज आहे, रिझनिंगचे आहे, गणिताचे आहे, इंग्लिशचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही बॅच परचेस करा, खूप महत्त्वाचे आहे. स्पेशली या नंबरला फोन करून तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन घेता येणार. याच सोबतीला जो नंबर तुम्हाला डिस्प्ले होतो आहे स्क्रीनवरती, तुम्ही त्याच्यावरती सुद्धा कॉल करून माहिती घेऊ शकतात. सो मित्रांनो, आजचा जो महत्त्वाचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो आहे RBI बद्दलची. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुम्हाला सर्वांना माहिती की आपण म्हणतो ना फादर ऑफ द बँक्स, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मित्रांनो नवीन जाहिरात आलेली आहे. जाहिरात आहे RBI इंटर्नशिपसाठी. बऱ्यापैकी आपण मल्टिपल नॅशनल कंपनीमध्ये MNCमध्ये जातो, इकडं तिकडं कुठेतरी आपण इंटर्नशिप करतो. मात्र या RBI जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे सुद्धा इंटर्नशिप घेते, हे भरपूर लेकरांना माहीतच नाही, लक्षात ठेवा. सो ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार जास्त गरजेचं आहे. सो शांत चित्तानं पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नो फीज नो एक्झाम. नो फीज नो एक्झाम लक्षात ठेवा. सो आजचा हा व्हिडिओ जो आहे हा नेमका काय आहे हा मी तुम्हाला थोडक्यात जरा समजावून सांगतो. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, ही खुद्द वेबसाईट आहे opportunities.rbi.org.in म्हणून. ठीक आहे ना. आणि इथं लिहिलं स्क्रिप्ट आणि समर डॉट. याचा अर्थ असा आहे की RBI काय करतं, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जे आहे आपल्या अंतर्गत इंटर्नशिपचे प्रोग्राम चालवतं. मग आता हे कोण देऊ शकतं आहे, कोणाला किती फायदा आहे, पेमेंट नेमका काय काय असणार आहे, या सर्वांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं समर प्लेसमेंट. द समर प्लेसमेंट अफोर्ड अन अपॉर्च्युनिटी टू अन इंडियन स्टुडंट टू एक्सपोज देमसेल्फ टू अन ॲक्च्युअल सेंट्रल बँकिंग इन्व्हायरमेंट. लक्षात ठेवा, ज्यांना नाही अनुभव तर त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे की ज्या लेकरांना बँकिंगचं इन्व्हायरमेंटचा अनुभव घ्यायचा असणार आहे तर त्यासाठी अँड अंडरटेक द प्रोजेक्ट्स ऑन द इश्यूज रिलेव्हंट टू द सेंट्रल बँक with the guidance from the expert and the professionals in the central bank. यासाठीची सगळ्यात मोठी जाहिरात आहे. रिझन तुम्हाला कळालं असणार आहे. आता महत्त्वाचं दुसरं आहे की सर हे तर आम्हाला कळालं, मग आता दुसरं काय आहे, सर who can apply. सर who can apply. आता मजा पहा इथं काय आहे, who can apply. स्टुडंट्स परस्युइंग अ पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, की ज्यांचा आता PG सुरू असणार आहे, ज्यांचं 5 वर्षांचा एखादा कोर्स असेल, मॅनेजमेंट असणारे, लॉ असणारे, स्टॅटिस्टिक असणारे, कॉमर्स असेल, इकॉनॉमिक्स असणारे, त्याच्यानंतर इकॉनॉमेट्रिक्स असणारे, बँकिंग, फायनान्स, 3 वर्षाचं ज्यांचं फुल टाईम प्रोफेशनल बॅचलर डिग्री आहे, लॉमध्ये असेल समजा, फ्रॉम द रेप्युटेड इन्स्टिट्यूट कॉलेजेस, स्टुडंट्स हू आर करंटली इन द पेनल्टिमेट इयर. याचा अर्थ जे सेकंड इयरला वगैरे जे आहेत, सेकंड इयरला असणार आहे ते ऑफ द कोर्स कॅन अप्लाय. लक्षात, समर प्लेसमेंट या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जरा जास्त फायदा आहे. ठीक आहे ना. म्हणजे एवढे ग्रॅज्युएशन झालेले जे स्टुडंट आहेत त्यांनी इथं दिलेलं आहे की कोणते कोणते स्टुडंट जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात. ठीक आहे ना. काहींचं म्हणणं असणार आहे की सर माझं BA BCom झालेलं आहे, मी करू शकतो का? हो, करू शकतो आहे, कारण या ठिकाणी लिहिलं आहे कॉमर्सही चालणारं आहे. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ एकंदरीत पाहून मला असं कळतं की आर्ट्स सोडून सगळ्यांना इथं सांगितलेलं आहे. किंवा नाही असं नाही, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससुद्धा आहे. याचा अर्थ जर तुम्ही PG असाल समजा, जर तुमच्या ग्रॅज्युएशनच्या नंतर जर कधी PG असेल तरीसुद्धा तुम्ही लोक ॲडमिशन घेऊ शकता त्याच्यामध्ये. BA चालेल, काही हरकत नाही. हाऊ टू अप्लाय. एलिजिबल स्टुडंट शुड अप्लाय समर प्लेसमेंट थ्रू द ऑनलाईन वेब बेस्ड ॲप्लिकेशन फॉर्म. की जो RBIच्या खुद्द वेबसाईटवरती आहे, तुम्हाला वेगळं काही करायचं काम नाही. 15 ऑक्टोबर टू 15 डिसेंबर ऑफ द प्रिव्हियस इयर फॉर द इंटर्नशिप स्टार्टिंग फ्रॉम द एप्रिल नेक्स्ट इयर.
15 ऑक्टोबरपासून अशा गोष्टी ज्या आहे या बऱ्यापैकी सुरू आहेत आणि 15 डिसेंबरपर्यंत या चालणार आहे. इथं पुढे यांचं म्हणणं आहे की द कॅन्डिडेट शाल इन्श्युअर दॅट दे करेक्टली मेन्शन द स्टेट इन विच देअर कॉलेज अँड इन्स्टिट्यूट इज लोकेटेड. RBI जे आहे हे तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या जवळपासच्या सेंट्रल बँकांमध्ये तुम्हाला प्रमोट करतील, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला इंटर्नशिपसाठी ते पाठवतील, तुम्हाला पेमेंटही मिळणार, रिलॅक्स राहा. आणि हा जो कालावधी आहे हा बऱ्यापैकी 3 महिन्यांचा आहे. मात्र हा 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ एक्सटेंडसुद्धा होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि इंटर्नशिप प्रोग्रामच्या नंतर महत्त्वाचं आहे की तुम्हाला सर्टिफिकेट देतील आणि ते हे RBIचं पाहत राहा. या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. डिटेल कंट्रोल ऑफिसेस ॲज पर बिल. मग कोणते कोणते आहे? स्टेट वाईज भरपूर दिलेले आहे. आपला नेम मुद्दा आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये कंट्रोल ऑफिस कुठं आहे यांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याचा अर्थ हे सर्वच्या सर्व ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट डिव्हिजन, सेंट्रल ऑफिस 21st फ्लोअर बॉम्बेला वगैरे आहे. यांचं सेंटर आहे बॉम्बेला. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळेला तुम्ही लोक फॉर्म भरणार आहात तर हे सर्वच्या सर्व फॉर्म यांच्या इंटरमध्ये जातील, लक्षात, यांच्या अंतर्गत जाणार आहे. आता पुढं बघा, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल आहेत. इथं पहा, इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हा तुम्हाला काय करायचा आहे? भरायचा आहे. इथं सर्वच्या सर्व डिटेल तुम्हाला दिला आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस, ईमेल ID, सेंटर ऑफ समर प्लेसमेंट एक्सेट्रा विल बी कन्सिडर्ड ॲज अ फायनल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा फॉर्म भरताना तुम्हाला कोणतं सेंटर जे आहे, जसं तुम्ही आता या ठिकाणी आपण सांगितलं की बॉम्बे वगैरे आहे, हे तुम्हाला सांगणं अनिवार्य आहे. तुमची डेट ऑफ बर्थ आहे, सर्वच्या सर्व गोष्टी व्यवस्थित मेन्शन करणं महत्त्वाच्या आहेत. कॅन्डिडेट्स आर हेन्स रिक्वेस्टेड टू फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर्म विथ द ॲटमोस्ट केअर ॲज नो करस्पॉन्डन्स रिगार्डिंग द चेंज ऑफ द डिटेल विल बी इंटरटेन. लक्षात ठेवा, एकदा भरल्या गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. RBI विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी कॉन्सिक्वेन्सेस अरायझिंग आउट ऑफ द फर्निशिंग ऑफ द इनकरेक्ट अँड इनकम्प्लीट डिटेल्स. त्यांच्याशी काही संबंध राहणार नाही, हे जरा लक्षात ठेवा. पुढं पाहता, अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन विच इज इनकम्प्लीट इन एनी रिस्पेक्ट सच ॲज without photograph, signature and college authorization letter, bona fide certificate uploaded in the online application form will not be considered. लक्षात ठेवा त्यांचं काय म्हणणं आहे. an online application which is incomplete, जर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म हा इनकम्प्लीट असल्या कुठल्याही कारणास्तव, ज्याच्यामध्ये तुमचा फोटो नाही, कॉलेजचा बोनाफाईड नाही आहे, बाकीच्या इतर गोष्टी असतील, या तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. याच्यावरती डिटेल तुम्ही वाचा, सर्वच्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टी आपोआप कळतील, लक्षात. पुढं म्हटलं की कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज इन देअर ओन इंटरेस्ट टू अप्लाय ऑनलाईन, ओके, much before closing date and not to wait till the last date to avoid the possibility of the disconnection, inability, failure to log on the RBI website account, heavy load on internet website jam. तुम्ही विचार करा, 15 ऑक्टोबरपासून या गोष्टी ज्या आहेत या स्टार्टमध्ये आहेत. सो त्याच्यामुळे याच्यावरती हेवी लोड येऊ शकतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना थोडासा सतर्कतेनं फॉर्म भरा, थोडा लवकरात लवकर जो आहे तर तो फॉर्म भरा मित्रांनो, की जेणेकरून त्याच्यामध्ये फेल्युअर जे आहे तर ते येणार नाही. RBI डज नॉट ॲश्युअर एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कॅन्डिडेट नॉट बिंग एबल टू सबमिट देअर ॲप्लिकेशन विदिन द लास्ट डेट. बाकीच्या त्याच गोष्टी वगैरे आहेत, आलं लक्षात. ओके, आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं, दिस इज ओनली द व्हॅलिड प्रोसिजर फॉर द अप्लाइंग, नो अदर मोड ऑफ ॲप्लिकेशन इज अवेलेबल. सो बस जनरल रूल वगैरे आहे, सर्वच्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे, तुम्ही वाचून घेऊ शकतात, काहीच काळजी नाही. सो आता डिक्लेरेशन आहे, ड्युरेशन आहे. याच्यामध्ये बघा, समर ट्रेनिंग आर रिक्वायर्ड टू फर्निश डिक्लेरेशन ऑफ द सेक्रेसी टू द बँक बिफोर रिपोर्टिंग द इंटर्नशिप. याचा अर्थ आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये एक डिक्लेरेशन फॉर्म देतील, त्याच्यावरती सिग्नेचर करणं गरजेचं आहे की हो आम्ही स्वतःहून याच्यामध्ये आलेलो आहोत. त्याच्यानंतर ड्युरेशनसुद्धा आहे. नॉर्मली द पिरियड ऑफ द प्लेसमेंट विल बी द मॅक्झिमम फॉर द 3 months, 3 महिन्यांसाठी राहणारे. ड्युरिंग द पिरियड ऑफ द एप्रिल टू जुलै, मे जून जुलै 3 महिन्यांसाठी व्हॅलिड आहे. बट the period may be reduce or extend at the discretion of the bank. बँकेच्या स्वाधीन आहेत, एकतर ते वाढवू शकतं किंवा ते कमीसुद्धा होऊ शकतं. Place of the summer training. Summer trainee will be required to undertake the project at the center corresponding to the state of their institute. संस्थेच्या जवळपासच कुठल्या तरी बँकांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे की जे कॉलेज तुमच्या जवळचं असणार आहे त्याच्या जवळपासच्या. ॲज पर द टेबल गिव्हन अबाव. फॅसिलिटीज काय? समर ट्रेनीज आर एलिजिबल टू रिसीव अ मंथली स्टायपेंड ऑफ 20,000 पर मंथ. जर तुम्ही जर तुम्ही सिलेक्ट कधी झाला तर दर महिन्याला तुम्हाला 20,000 रुपये मिळतील.
आजच्या कंडिशनला 20,000 तेही अनुभवाच्या सोबतीला कमी नाही, हे जरा लक्षात ठेवा. आणि काय असतं माहिती आहे का, कुठून तरी स्टार्ट होतं. काय असेल, हा तुमच्यासाठी एक योगाचं काम करत असेल की तुम्ही जावं आणि तिथून तुमची एखादी लाईन नवीन सुरू व्हावी. तुमच्यासाठी हा अनुभव पुढच्या बँकांच्या एक्सपिरियन्समध्ये मोजला जावा, तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्समध्ये इलिजिबल व्हावं. ओके, सो इथं आहे, तुम्हाला लिंक दिलेली आहे. जर तुम्ही या लिंकवरती कधी गेलात तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द RBI समर कॅम्प, या ठिकाणी सर्वच्या सर्व डेटा जो आहे हा गिव्हन आहे तुम्हाला. ठीक आहे ना. बघा आता इथं सगळे दिलं आहे. तुमच्या इन्स्टिट्यूटची डिटेल्स तुम्हाला भरायची आहे सर्व. त्याच्यानंतर तुमचा बायोडेटा भरायचा आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही लोक भरणार, याच्यामध्ये सगळं सब्जेक्ट, इंटरेस्ट, काय काय तुम्हाला सगळं काही जमतं सगळं आहे याच्यामध्ये. फोटोग्राफ आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या, व्हेरिफिकेशन, सबमिट, क्लोज, सर्वच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर हा काय करायचा, हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. आणि जर तुमचा नंबर लागला, हे एक लक्षात ठेवा, तुम्ही जेही सेंटर घेणार तुमच्या कॉलेजच्या आजूबाजूलाच ते असणं गरजेचं आहे. म्हणजे हे तुम्ही नाही ठरवणार, हे ते ठरवतील, मात्र तुम्हाला त्याच जवळपासचं एखादं सेंटर जे आहे तर ते देण्यात येईल. सो मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी संधी तुमच्या सर्वांसाठी आहे. सो आमचा ऐकून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमच्या सर्वांसाठी फार बेनिफिशरी आहे, कारण RBIच्या अंतर्गत तुम्हाला बँकांमध्ये जॉब करण्याची संधी आहे. इंटर्नशिप असलं तरीसुद्धा तुम्हाला माहिती की किती महत्त्वाचं आहे. आणि बऱ्यापैकी इंटर्नशिपचा प्रोग्राम हा कधीच कमी होत नाही, भरपूर वेळा तो एक्सटेंड होतो तुमच्या कामाकडे पाहून. कधी 3 महिने, कधी 6 महिने, तर कधी वर्षभरसुद्धा तो एक्सटेंड केला जातो. ठीक आहे. सो आपल्या चॅनलचं एकच उद्दिष्ट आहे, आपल्या संस्थेचं मुलांपर्यंत काही करून जॉबच्या संदर्भातल्या गोष्टी पोहोचवणं. सो हे काम मी करतो आहे, आम्ही सर्वच्या सर्व तुमच्यासाठी करत आलो आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, याला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा नवीन असाल तर. ठीक आहे. सो अशाच व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपण सतत भेटत राहू. तोपर्यंत थँक्यू मित्रांनो, थँक्स अ लॉट.